वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण काही आजच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत ते बघणार आहोत। बोलताना अजूनही त्रास होतोय आज सुद्धा, तर थोडं जे आहे जर समजा एखाद्या वेळेस प्रोनाउन्सिएशनमध्ये प्रॉब्लेम आला तर समजून घ्या, ठीक आहे। तर सगळ्यात अगोदर जे आहे बघा, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि आजच्या जेवढ्या काही अपडेट्स आहेत त्या सर्व अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे एक गुड न्यूज सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा। काही शासन निर्णय आहे त्या संदर्भात सुद्धा, काही नवीन अपडेट्स आहेत त्या संदर्भात सुद्धा आणि शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल त्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत, ठीक आहे। सर्व अपडेट्स तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल तुला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट आहे ती आहे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटची जी सीटेट आहे, सीटेट यावर्षी 2026 मध्ये होणार आहे। 7 फेब्रुवारी 2026 ला याचं आयोजन आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे जे आहे एक परिपत्रक जे आहे जारी करण्यात आलेलं आहे CBSE द्वारे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटची सीटेट जी आहे 2026 तिचं आयोजन 7 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे। त्यासोबतच त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की केंद्रीय विद्यालय कोणत्या तारखेला बंद राहणार आहे आणि परीक्षेची योग्य हाताळणी पारदर्शक पद्धतीने कशी प्रकारे आपल्याला परीक्षा राबवता येईल त्या संदर्भात काही सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहे। पहिली अपडेट झाली। दुसरी महत्त्वाची जी अपडेट आहे ती आता एक शासन निर्णय जो आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे। तो असा आहे, अल्पसंख्याक शाळा ज्या आहेत म्हणजे मायनॉरिटी स्कूल ज्या आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा लवकरच त्यांना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भात सूचना करण्यात आलेल्या आहे। विशेष म्हणजे सगळ्यात अगोदर त्यांना हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होतील तर त्या शिक्षकांचं अगोदर समायोजन करावं आणि नंतर भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, या संदर्भात त्यांना जे आहे सांगण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता हा शासन निर्णय कशाच्या बाबतीत आहे, कधी प्रसिद्ध झाला ते बघूया। हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती किंवा वैयक्तिक मान्यता किंवा समायोजनाबाबत हा शासन निर्णय आहे। तुम्ही पूर्ण डिटेल शासन निर्णय बघू शकता। मी टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी अपडेट दिली आहे, पण तरीसुद्धा शासन निर्णय हवा असेल तर मी वेगळा जो आहे पूर्ण शासन निर्णय तुम्हाला वाचण्यासाठी देईल। हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे 30 जानेवारी 2026 ला महाराष्ट्र शासनाद्वारे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे, ठीक आहे। आता आहे सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जी आपल्यासाठी गुड न्यूज आहे ती अशी आहे, खूप साऱ्या अभिभावकांचं म्हणणं होतं शिक्षक भरती 2025-26 राबवण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती अशी आहे, लिमिटेड प्रिफरन्स जे आहे म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 50 पसंतीक्रम आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50 पसंतीक्रम, तर असे जे पसंतीक्रम आहे म्हणजे लिमिटेड प्रिफरन्स यावर्षी देण्यात आलेले आहे। त्या संदर्भात अपडेटसुद्धा आलेली आहे समोर आणि सगळ्यांनाच ती माहीत आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट अशी घडलेली आहे या संदर्भात, युवा विद्यार्थी असोसिएशन असेल, तुषारदादा देशमुख असेल किंवा बाकीच्या काही ठिकाणांसुद्धा जे आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणांहून आपण सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की बुवा लिमिटेड प्रिफरन्स जर असले विद्यार्थ्यांना काय आहे, एक गोष्ट महत्त्वाची होती, मर्यादित पसंतीक्रम जर असले तर त्यावेळेस तुम्ही काहीच ठिकाणी जाहिरातींना पसंतीक्रम देऊ शकता। जाहिराती तुम्हाला सर्व दिसणार पण तुम्ही काहीच ठिकाणी पसंतीक्रम देणार। मग यदा कदाचित असं होऊ शकतं की महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी मात्र तुमचा विचार होणार नाही। पण जर समजा अनलिमिटेड प्रिफरन्स दिले किंवा पसंतीक्रम थोडी वाढवून दिले तर त्यावेळेस मात्र विद्यार्थ्यांचा विचार जास्त ठिकाणी होईल आणि त्यांची निवड होण्याची शक्यता जास्त आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट अजून एक अशी आहे, एक बिंदू एक पद म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर त्याला परत एकदा संधी नाहीच आहे। त्याच्यामुळं जर प्रिफरन्स वाढवले तर त्यात काही हरकत होणार नाही आहे। तर त्याच्यामुळं या संदर्भात लवकरच एक महत्त्वाची अपडेट येणार आहे आणि हीच तुमच्यासाठी एक महत्त्वाची गुड न्यूज आहे की लवकरच लिमिटेड प्रिफरन्स बाबत जे आहे कदाचित निर्णय होण्याची क्षमता आहे, लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे आणि लवकरच तुम्हाला अनलिमिटेड प्रिफरन्स किंवा त्याच्यामध्ये वाढ झालेली प्रिफरन्स संख्या जी आहे संख्या वाढ झालेली कदाचित ही अपडेट तुम्हाला लवकरच काही दिवसामध्ये ऐकायला मिळू शकते। ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। अपडेट नंबर 4, पुढची जी अपडेट आहे ती आहे, तुमचं या बाबतीत काय म्हणणं आहे किंवा तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। पुढची जी अपडेट आहे ती आहे, ही सुद्धा अपडेट खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी। अपडेट क्रमांक पुढची जी आहे ती आहे, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद भरती करण्यासाठी तलिस्मा
कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. त्या संदर्भाचं टेंडर जे आहे देण्यातसुद्धा आलेलं आहे. निविदासुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एवढंच नाही, प्रशासकीय मान्यतासुद्धा मिळालेली आहे या गोष्टीला. शासन निर्णयसुद्धा आहे. हा शासन निर्णय 30 जानेवारी 2026चा आहे. ऑलरेडी मी हा शासन निर्णय टेलिग्राम चॅनलला दिलेला आहे, तरीसुद्धा तुम्ही परत एकदा वाचू शकता. आणि कामकाजासाठी जे आहे किती रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे ते तुम्हाला माहिती आहे. 68 लाख आणि 74 लाखांचा समावेश आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, कामकाज व्यवस्थित करण्यासाठी, पारदर्शकपणे राबवण्यासाठी. मर्यादा जी आहे, या कंपनीची मर्यादा वाढून 1 वर्ष कालावधी जो आहे वाढवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं आता पवित्र पोर्टलचं येणारं भविष्यातील पुढचं जे कामकाज आहे किंवा भरती प्रक्रिया जी आहे, शिक्षक भरती 2025-26 ही राबवल्या जाणार आहे तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे. आणि या कंपनीला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं आता निश्चिंत राहा, वेगवान पद्धतीने हालचाली सुरू होतील पवित्र पोर्टल संदर्भातच्या. आणि ही जी गोष्ट आहे की कंपनी निवड झाल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी असतात वेगवेगळ्या, त्या गोष्टी लवकरात लवकर होतील आणि त्यानुसार जे आहे शिक्षक भरती वेगवान पद्धतीने होईल. पुढची जी अपडेट आहे ती आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात. अजून एक शासन निर्णय निर्मित झालेला आहे, तो हा आहे. हा शासन निर्णय जो आहे तो असा आहे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबी ज्या आहेत संदर्भात मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहे. आता शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भात काही मार्गदर्शक सूचना त्यात आहे. शासन निर्णय तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. हा शासन निर्णय 30 जानेवारी 2026ला निर्मित करण्यात आलेला आहे आणि तो तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल देतो, तुम्ही व्यवस्थितपणे वाचू शकता. ठीक आहे. आता अजून एक महत्त्वाची अपडेट आहे ती अशी आहे, सगळ्यात शेवटची जी अपडेट आहे ती अशी आहे, ज्या विद्यार्थ्यांना BEdमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि BEdची जी CET आहे म्हणजे BEd CET 2026, तर तिची जी शेवटची तारीख आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे, तिची मुदत होती त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. मुदतवाढ आता 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना BEd CET 2026साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. तोपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ठीक आहे. तर या सर्व अपडेट होत्या आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या ज्या मेन जे महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सर्व सांगितल्या. जे विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सीटेटची तयारी करतात त्यांनी सीटेट लवकरच होणार आहे, त्याच्या तयारीमध्ये राहा. दुसरी महत्त्वाची अपडेट सांगितली मी की अल्पसंख्याक शाळेबाबतीत संदर्भात निर्णय आलेला आहे, GR आलेला आहे, ते सुद्धा लवकरच भरती करतील. तर ज्या विद्यार्थ्यांना मायनॉरिटी स्कूलमध्ये जॉईन व्हायचं असेल किंवा तिथं अप्लाय करायचं असेल तर तुम्ही रेडी राहा, लवकरच त्यांच्या जागासुद्धा किंवा जाहिराती तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. तिसरी जी अपडेट आहे ती आहे प्रिफरन्स जे आहे त्याच्यामध्ये खूप उमेदवारांची अशी मागणी होती की प्रिफरन्स जे आहे त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. तर त्याच्या संदर्भात लवकरच अपडेट तुम्हाला लवकर मिळण्याची शक्यता आहे, ती गुड न्यूज आहे. लवकर त्या संदर्भात अपडेट समोर येईल. पुढची जी अपडेट आहे ती आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भात. आणि सगळ्यात शेवटी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड झालेली आहे हे आपल्याला माहीत आहे आणि त्यानुसारच आता पदभरती जी आहे 2025-26 जी आहे केल्या जाणार आहे. ही जी पदभरती आहे ही पदभरती 1 वर्षाच्या आतमध्ये टप्पा 1 असेल किंवा टप्पा 2 असेल, दोन्ही प्रक्रिया राबवण्यासाठी तलिस्मा कंपनीचीच निवड करण्यात आलेली आहे. पहिला जो असणार आहे टप्पा 1 असणार आहे, त्यानुसारच पदभरती जी आहे केल्या जाणार आहे. नंतर टप्पा 2 जो आहे कदाचित कसा होईल काय होईल त्यानंतर कळेल, पण अगोदर टप्पा 1 जो आहे शासनाच्या विचाराधीन आहे त्यानुसार पदभरती जी आहे केल्या जाणार आहे. जसं तुम्ही सेल्फ सर्टिफाय फॉर्म केला होता त्यावर सुद्धा नमूद केलेलं होतं की ही जी शिक्षक पदभरती जी आहे हा टप्पा 1 आहे, नंतर टप्पा 2 सुद्धा होणार आहे. आणि शिक्षकांची रिक्त आकडेवारी जी आहे आणि पदसंख्या जी आहे त्या संदर्भात तुम्हाला नंतर मी एखाद्या व्हिडिओमध्ये अपडेट देईल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे किंवा ह्या ज्या सर्व अपडेट्स आहे इतर अभ्यागतधारकांपर्यंत किंवा इतर व्ह्युअर्सपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.